नारायण महाराज जरा विश्रांती घ्या. जरा जाऊन येतो कुणी बघायच्या आत. व्यवस्थित हवा. आईला टोपी कुठे गेली? टोपी त्याला पडते सारखी टोपी घालायची सवय मोडली ना. उशीर झाला मला. ए लक्ष्मी माफ करा मला. आईला या आली नाही का अजून? या वळ्यात लपली असेल. आईला इथं पण नाही, झाडावर असेल. लक्ष्मी आज आमोस या झाडावर कशी असणार? आईला अजून आली नाही वाटतं. मला वाटतं मलाच उशीर झाला. या बायकांना कधी येळेवर यायचे नाहीत. आम्ही आपलं बसतोय बोंबलत. आईला नाही ते काय. आई लक्ष्मी महाराजांनी सांगितलेली जागा तरी आली. पुढारी आईला झक मारली आणि रात्रीचा खड्डा खोदायला सांगितला. चला पळा नारायण महाराज नाही तर बोऱ्या वाजायचं. आईला रात्रीचं झोपायचं सोडून खड्डे पाडतात. आई झाड पण मग चला चला नारायण महाराज कपडे घाला आणि ड्युटीवर चला रे बाबा. बाबा नार्या बोंबला तुझ्या नारायण महाराजाचे 12 वाजले. आयला त्या गंजीने कपडे खाल्लं की चोरानं पळवलं. आयला मस्त बरं आहे. एवढं सगळं दिलंस आणि असं अर्ध्यावर कार्य टाकलं झालं. या बाबा अलख निरंजन आगे जाओ बाबा. माझी तिकडे बोंब झाली. अलख निरंजन अलख निरंजन. यायला पोट बिघडलं काय? माझं कपडे चोरताना फुरफुर काय करतोय? निमूटपणे माझे कपडे द्यायला माझ्यासारखा वाईट माणूस नाही हा. अज्ञान बालका, हा कोण आता? मला ओळखलं नाही? नाही. मी तर नारायण महाराजांचा खरा अवतार. आईला खोटं बोललो बस. कानाखाली आवाज काढेन. मूर्ख, नालायक, बेशरम. तुझ्या कळलं. आता माझी खात्री पटली. तूच नारायण महाराजांचा खरा अवतार आहेस. पण माझं एक काम कर, माझ्यावर दया कर. माझे कपडे आणि दाढी मला परत दे. पाया पडतो. लाज नाही वाटत? नीच माणसा, भगवे कपडे परिधान करून गोंधुगिरी करतोस? आई शपथ सांगतो महाराज, अहो मी त्यातला माणूस नाही. अहो मी एकदम साधा माणूस आहे. चुप मला नीच, नाही बाजी, बेअक्कल, खतरू. बरोबर आहे तुझ्या आई शपथ सांगतो महाराज, मी बोंधू नाहीये. अहो मी हे सगळं केलं ते माझ्या लक्ष्मीसाठी केलं. अहो या गावातल्या लोकांनी मला गाढवावर बसून पायताना मारून गावाच्या बाहेर काढलं आणि लक्ष्मीजीने माझी ताटातूट केली. हो ना. आणि म्हणून मला या गावाला शानपणा शिकवायचा आहे आणि लक्ष्मीशी लगीन करायचं आहे. एवढीच माझी इच्छा, बाकी काय ना महाराज. अज्ञान बालका, तुझी इच्छा पूर्ण होईल. खरंच महाराज? डोळे मीठ बघू. नको, रात्रीची वेळ आहे. कोणाला मीठ म्हणतोय ना. कोणा कशाला बोंबलतं कशा लोकांत. आईला लक्ष्मी तू तुझ्या आत्ताच्या आता आपण हे गाव सोडून पळून जाऊ आणि लगीन करू. तसं नाही जायचं. या गावाला मी धडा शिकवणार आणि त्यासनीच आपलं लगीन लावायला सांगणार. तरच नाव सांगीन नारायण महाराज. जय वसोबा. पुढारी खड्डा खणतो आपण दुसरीकडे. नारायण महाराज की जय. नारायण महाराज. महाराज महाराज महाराज. महाराज तुमच्या दयेने गुप्तधन सापडू दे महाराज. महाराज काय झाले? महाराज महाराज काय झालं? महाराज 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 मी लुटलो, मी मेलो महाराज.
मग बोलतो कसा आता कसं सांगू महाराज अहो, गुप्तधनासाठी खडलेल्या खड्ड्यात पाणी लागलं त्याची विहीर झाली आता काय करू महाराज काय करू त्या हिरीचं उद्घाटन करून टाक आणि हरिजनांना पाणी वाढून टाक पुण्य लागेल जा, 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 जा. पण माझ्या गुप्तधनाचं महाराज मूर्ख नालायक खतरूड बेशरम तुझ्या आईला तरी माहित होतं का पाण्याचं महत्व अरे पाणी म्हणजे जलसंपत्ती या जगात पाण्याशिवाय काय चालतंय सकाळी उठल्यावर तोंड धुवायला पाणी हे धुवायला पाणी ते धुवायला पाणी आणि मेल्यावर आंघोळ करायला तुला पाणीच लागतं तुला काय करणार तू मेल्यावर तुला सरणावर ठेवून तुझ्या तोंडात 4 थेंब सोडले की कळेल पाणी म्हणजे काय आहे ते मूर्ख नालायक मी दमलो मला शिवाय देता येत नाही जा, 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 जा. त्या पाण्यात तोंड धु आंघोळ कर कपडे धु जा. पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं बाबा बाबूच्या झाडाला लय पाणी लागलंय हो मोठा भुसुंडा लागलाय होय होय खरंच अरे दोंडबा नारायण महाराज म्हणलं तसं लागलं भाबडीच्या झाडाखाली पाणी लागलं चला रे चला भांडी कुंडी घ्या पाण्याला चला अरे चला चल नारायण महाराजांनी कृपा म्हणायची नारायण महाराज की नारायण महाराज की नारायण महाराज की बोंबल्याला काय झालं मी का मेलो का हा? हा, का माती का माती का माती का हा, हा, हा. हे पटेल पटेल बोंबल्याला काय बोंबल्याला काय हा, हा. महाराज माझी बायको रोज औषध लावती या तरी बी अजून उगवना माझी मिशी उगवल का महाराज उगवणार या जन्मात शक्य नाही ते ऋषीचं काय घेऊन बसलाय आता तुला फाशी होणार आहे फाशी फाशी म्हणजे महाराज असा मी काय गुन्हा केलाय काय गुन्हा केलायस सांगतो काय रे पगड्या महाराज मोरल्या निवडणुकीत तरी मी निवडून येईन ना व निवडून अहं. पुढच्या वेळेला तुझा डिपॉझिट जप्त होणार आहे हा? महाराज असा मी काय गुन्हा केलाय तेवढं तरी सांगा अहं. थांब तुला सांगतो काय रे वाड्या महाराज आमचं कवा पडलं होते मुतकडा मग कडा पडणार विसरून जा त्याची हळूहळू गारगुटी होते ती पडणार कशी मेलो मेलो महाराज नुसतं ऐकूनच मेलो कुठल्या पापाचा सजा बघतोय मी काय पेलवान महाराज माझी बायको पुन्हा गरोदर आहे या खेपला काय होणार तिळ इंदा तिळ चालेल 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 नको नको महाराज जाऊ काय हो दे एवढा मोठा पेलवान घाबरतो लंगड्या वाटत भाई महाराज पर महाराज माझा उजवा पाय कवा बरा होईल हो? डावा मोडल्यावर उभा राहा, उभा राहा, उभा राहा. मी उभा आहे महाराज काय म्हणता तुझा महाराज माझी उंची कधी वाढल तू जमिनीत गेल्यावर महाराज मेलेले असते आणि कशाला मारतायसा आम्ही साऱ्यांनी काय पाप केले पाप महापाप केलंय तुम्ही पाप्यानो महापाप या गावात एक मुलगा होता अनाथ अश्राप तुमची पडेल ती कामं करत होता त्यालाच तुम्ही गाढवावर बसवलात आणि झिंड काढलीत काढलीत की नाही दगडानं मारलात का नाही बोला नाव काय त्याच बोला 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 मूर्ख नालायक बेशरम तुमच्या पर यावर उपाय काय महाराज उपाय उपाय एकच त्याला आता इथं ताबडतोब आणायचं त्याचं लग्न लक्ष्मी बरोबर लावून द्यायचं त्याच्यासाठी टुमदार बंगला बांधायचा आता ज्याचा इथनं चालते वा पण महाराज त्याला उडकायचा कुठं कानाखाली आवाज काढू काय त्याला गावाच्या बाहेर तुम्हीच काढलं आता तुम्हीच त्याला उडकायचं आणि घेऊन यायचं आता जाता की गाडवावर झिंड काढू गाडवा वाटली आपण